नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा धोतर शिवून दाखवणार आहे। तर व्यवस्थित माप किती घ्यायचं, कापड कसं कटिंग करायचं, डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारची नवीन धोतराची डिझाइन मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर वस्त्र शिवून झाल्याच्या नंतर व्हिडिओच्या शेवटी हे वस्त्र मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र शिवायला सुरुवात करूया। तर श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा धोतर शिवायला आपण सुरुवात करूया। तर पांढऱ्या रंगाचा आपण महाराजांसाठी धोतर शिवणार आहोत आणि अस्तरचा जराही वापर आपण करणार नाहीये। डायरेक्ट जो कापड आहे त्याच्यावरती आपण धोतर महाराजांसाठी शिवणार आहोत। तर धोतरसाठी मी कापड कटिंग करून घेतलेला आहे, त्याचं माप मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। आणि हा जो धोतर आपण शिवणार आहे त्याच्यावरती मॅचिंग असा शेला आणि कंता टोपी मी ऑलरेडी शिवून घेतलेली आहे। तर बघा, सिंपल असा हा शेला आहे आणि ही कंता टोपी आहे। तर ही कंता टोपी जी आहे ती कॅनव्हास न वापरता शिवलेली आहे, कॅनव्हासचा वापर नाही केलेला, डायरेक्ट कंता टोपी शिवलेली आहे। सुंदर अशी कंता टोपी आणि मॅचिंग शेला शिवून मी ऑलरेडी घेतलेला आहे। आता जो हा कापड आहे याचं माप मी तुम्हाला सांगते। तर 11 इंचाची महाराजांची मूर्ती आहे। 11 इंचासाठी हा आपण धोतर शिवणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक चौकोनी कापड लागणार आहे। चौकोनी कापडाचे 2 तुकडे लागणार आहेत। तर 10 बाय 10 इंचाचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत। बघा, हा जो कापड आहे तो वेल्वेटचा प्लेन कापड आहे, म्हणजे याची ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। 2 मी सेम मापामध्ये कापड कटिंग करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर नाडीसाठी आपल्याला सेम कापडाची एक पट्टी लागणार आहे। अंदाजे लांबी आपल्याला घ्यायची आहे, लांबी कमी जास्त होऊ शकते। तर आता याची जी लांबी आहे ती मी तुम्हाला सांगते। तर बघा, 18 इंच लांब आहे आणि 2.5 इंच रुंद आहे। तर ही पट्टी मी नाडीसाठी घेतलेली आहे। आणि अजून एक आपल्याला पट्टी लागणार आहे, ती मी अंदाजे कटिंग करून घेतलेली आहे, पण याचा माप मी तुम्हाला नंतर पुढे सांगते। आता हा जो चौकोनी कापड आहे, कापडाचे 2 तुकडे घेतलेले आहेत, ते 10 बाय 10 इंचाचे आहे, म्हणजे उभा 10 इंच आणि आडवा 10 इंच असं चौकोनी कापड घेतलेलं आहे। तर आता आपल्याला चौकोनी कापड जे आहे ती एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे जी उलटी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची आहे आणि सरळ बाजू जी आहे ती दोन्ही एकमेकांवरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित हा कापड ठेवून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला हा जो टोक आहे या टोकापासून पुढे बघा, हा जो टोक आहे या टोकापासून पुढे 3.5 इंचावरती आपल्याला टिक मार्क करायचा आहे आणि आपल्याला या पॉइंटला पकडून असा एक राऊंड मध्ये शेप देऊन घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने राऊंड मध्ये शेप द्यायचा आहे। इकडून आपल्याला सुरुवात करायची आहे। आता हा जो उंची आहे ती मी किती घेतलेली आहे सांगते, अंदाजे घेतलेली आहे, तरी पण 6 इंचावरती हा पॉइंट घेतलेला आहे आणि 6 इंचापासून पुढे 3.5 इंचा जो पॉइंट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि हा जो टोक आहे तो इकडे आपल्याला मिळवायचा आहे। अशा पद्धतीने राऊंड मध्ये आपल्याला खडूने टिक मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे डायग्राम काढून घ्यायचा आहे। आणि हा जो खडूचा जो डायग्राम आहे त्याच्यावरून आपल्याला कैचीने कट करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचं। कैचीने कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला या टोकापासून, ही जागा आपल्याला ओपनच ठेवायची आहे, या टोकापासून इथून असं आपल्याला वरती सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे। एक 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, हा जो पॅच आहे तो आपल्याला ओपनच ठेवायचा आहे। शिलाई आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि इथून डायरेक्ट अशी पूर्ण वरपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे मी खडूने तुम्हाला दाखवते म्हणजे समजेल। हे बघा, अशा पद्धतीने 1/2 इंचाची मार्जिन सोडत आपल्याला या पॉइंट पर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे। आता या पॉइंट पासून या पॉइंटचं माप किती आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पॉइंट घ्यायला कळेल। आता हा 4 इंचाचा गॅप आहे, एवढा हा जो गॅप आहे तो बरोबर 4 इंचाचा आहे।
इथे आपल्याला शिलाई मारायची नाहीये, फक्त इथून आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते। तर बघा शिलाई मारून घेतलेली आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे। फक्त पाव इंचाची मार्जिन सोडलेली आहे। आता हा जो कापड आहे तो आपल्याला असा ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतरला हा अशा पद्धतीने ओपन होतो। आता ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, ही जी दोन टोकं आहेत बघा, ही दोन टोकं लक्षात ठेवा। इथून आपल्याला सरळ या टोकापासून वरती आणि या टोकापासून वरती आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, या टोकापासून असं आणि इकडे या टोकापर्यंत डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित फिनिशिंग सोबत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारते आणि पुढे मग दाखवते। तर बघा असा हा व्यवस्थित शिलाई मारून झालेला आहे, असा काहीसा हा दिसत आहे। तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, कोणत्याही प्रकारची तुम्ही लेस घेऊ शकता। आता मी इथे सिल्वर कलरची एक लेस घेतलेली आहे। तर बघा अशा पद्धतीची ती आपल्याला जिथून आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आहे ना आपण, या टोकापासून असं दोन त्रिकोण तयार झालेले आहेत आणि वरती तिथून बरोबर आपल्याला वरच्या दिशेने लेस लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा ही लेस लावून घ्यायची आहे। तर मी व्यवस्थित लेस लावून घेते। फिनिशिंग एकदम प्रॉपर आली पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित असं पकडून इथे आपल्याला एक फोल्ड देऊन अशा पद्धतीने त्रिकोण तयार करायचा आहे आणि आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने ही लेस लावून झालेली आहे, व्यवस्थित अशी लेस लावून घेतली आहे। आता लेस लावून झाल्याच्या नंतरला पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर बघा ही जी मध्यभागी जी आपली शिलाई आहे, जी आपण मागच्या साईडने मारून घेतली होती, तर त्या शिलाईवरून आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि वरती शिलाई मारायची आहे। तर बघा वरच्या साईडला म्हणजे आपल्या दिशेने ह्या प्लेट्स घ्यायच्या, एकदम छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या, हे बघा अशा पद्धतीने, आणि ह्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत, वरपर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि वरती एक मधून आपल्याला शिलाई मारायची आहे। म्हणजे प्लेट्स घ्यायची, शिलाई मारायची, प्लेट्स घ्यायची आणि शिलाई मारायची, अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ह्या प्लेट्स घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी इथे मध्ये शिलाई मारून घेतली आहे। व्यवस्थित अशा प्लेट्स माझ्याकडच्या साईडला घेत अशा मी वरून मध्यभागी शिलाई मारून घेतली। कुठेही धागे दोरे जर असतील तर ते कट करून द्यायचे। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर बघा ह्या दोन बाजूंमध्ये हा धोतराचा जो पॅच आहे तो डिवाइड झालेला आहे। तर आता ही जी बाजू आहे तर तिथे मी प्लेट्स कशा घ्यायच्या आणि शिलाई कशी मारायची ते दाखवते। सेम आपल्याला या साईडला सुद्धा करायचं आहे। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा ही जी लेसवाली जी बाजू आहे ती आपल्याला सरळ ठेवून घ्यायची आणि आतल्या साईडने ह्या ज्या प्लेट्स जशा आपण पाडल्यात ना तशा प्लेट्स आहेत ना वरच्या साईडला करून घ्यायच्या सारख्या। हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत। हे बघा अशा आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आणि आपल्याला एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे ह्या व्यवस्थित, आणि वरती जो कापड आलेला आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे। सेम या साईडला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ह्या प्लेट्स घ्यायच्या, हाताने सारख्या करत आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर एक्स्ट्रा जो वरच्या बाजूचा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे। एकदम सारख्या जर तुम्हाला वाटलं की पिना लावून तुम्ही प्लेट्स घ्यायच्या आहेत तर तुम्ही या प्रत्येक प्लेटवरती तुम्ही अशा पद्धतीने पिनअप सुद्धा करू शकता आणि नंतर शिलाई सुद्धा मारू शकता। हे बघा एकदम सोपं आहे। व्यवस्थित अशा फक्त आपल्याला ह्या धोतरासारख्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या इकडे दिसल्या पाहिजेत, एवढंच आपल्याला करायचं आहे आणि वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने ह्या प्लेट्स मी घेतल्या आणि वरून एक शिलाई मारून घेतली। आता एक्स्ट्राचा जो कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कापड जो आहे तो कटिंग करून द्यायचा आहे आणि हा असा कैसा थोडासा आपला पॅच तयार होणार आहे। आता आपल्याला मध्यभागी अजून एक पॅच लावायचा आहे, त्यासाठी मी हा कापड घेतलेला आहे।
हे बघा, जो तुमचा इथे जो माप येणार आहे त्या उंचीचा आपल्याला कापड घ्यायचा आहे। तर आता हा बरोबर मी घेतलेला आहे। तर बघा, ही जी टोटल पट्टी आहे, हे बघा, याचा जो माप आहे तो 11 इंच लांब आहे आणि 4 इंच रुंद आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा मध्यभागी अशी फोल्ड करून घ्यायची आहे। आता फोल्ड करून झाल्याच्या नंतर आपल्याला एक त्याच्यावरती डायग्राम काढायचा आहे। तर बघा, पहिल्यांदा हा जो आहे तो आपला मेन पॉइंट येणार आहे, मध्य येणार आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही फोल्ड करून सुद्धा मध्य काढू शकता। हे बघा, अशा पद्धतीने ह्याला फोल्ड करायचं आणि आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। आता मध्य काढून घेतल्याच्या नंतर या मध्यापासून वरती 2 इंचावरून आपल्याला क्रॉस शिलाई मारून घ्यायची, लाईन ओढून घ्यायची आणि मध्यापासून वरच्या बाजूला परत आपल्याला क्रॉस मध्ये 1-2 इंचावरती आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आणि वरती आपल्याला सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आणि इकडे सुद्धा आपल्याला वरती एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि असा आपल्याला हा डायग्राम काढून घ्यायचा आहे। तर थोडासा हा क्रॉस मध्ये गेलाय, याला अजून मी क्रॉस मध्ये करते। अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर त्रिकोणी जो पॅच असतो ना धोतराच्या मध्ये, सेम तसाच आपल्याला तयार करायचा आहे। तर आता व्यवस्थित अशी शिलाई मारून घेते आणि नंतर या पट्टीला आपल्याला सरळ करून घ्यायची आहे। कारण हे बघा, अस्तर आपण वापरत नाहीये, तर जे सरळ बाजू जी आहे ती एकमेकांवरती आपण ठेवून घेतलेली आहे आणि ह्या उलट्या बाजूवरती आपण हा डायग्राम काढून घेतलेला आहे। आता जसा डायग्राम काढून घेतलाय ना त्याच पद्धतीने मी शिलाई मारून घेते वरती आणि ही पट्टी सरळ करून घेते। बघा, अशी व्यवस्थित शिलाई मारून घेतली। आता साईडने आपल्याला पहिल्यांदा कापड जो आहे तो कटिंग करून द्यायचा आहे। अशा पद्धतीने शिलाईचा थोडासा जागा सोडून आपल्याला हा कापड कटिंग करून घ्यायचा आहे आणि थोडे थोडे आपल्याला याला कट मार्क्स लावून घ्यायचे आहेत। शिलाईवरून आपल्याला कट नाही द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्याला कट मार्क्स द्यायचे आहेत आणि ह्या पट्टीला आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे। तर बघा, व्यवस्थित अशी ही पट्टी आपली सरळ झालेली आहे। आता या पट्टीच्या बरोबर साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जी लेस आपण धोतरसाठी वापरली आहे ना, सेम लेस आपल्याला अशा पद्धतीने या तिन्ही बाजूने लावून घ्यायची आहे। वरची फक्त बाजूला आपल्याला लेस लावायची नाही, बाकी पूर्ण असं त्रिकोण आपल्याला तयार करायचा आहे। तर व्यवस्थित लेस मी लावून घेते। तर बघा, अशा पद्धतीने हा जो पॅच आहे तो तयार झालेला आहे। व्यवस्थित अशी लेस लावलेली आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता, एकदम सेम कापड असल्यामुळे फिनिशिंग एकदम सुंदर आहे। तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर हा जो पॅच आहे तो मध्यभागी आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि वरून एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे याला आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। तर मी अटॅच करून घेते आणि मग पुढे आपण याला नाडी लावणार आहोत, म्हणजे आपला धोतर तयार होणार आहे। तर बघा, हा पॅच मध्यभागी अटॅच केल्याच्या नंतरला खूप सुंदर असा वाटत आहे आणि खूप छान वाटतंय। तर आता आपल्याला नाडी लावून घ्यायची आहे। तर नाडी कशी लावायची, तर ही जी पट्टी आहे ती आपल्याला सरळ ठेवून घ्यायची आहे आणि या पट्टीचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे। तर बघा, समजा हा पट्टीचा मध्य आहे, तर आपल्याला व्यवस्थित असा हा जो धोतर आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे याच्यावरती आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची पहिल्यांदा आणि नंतर ही पट्टी जी आहे ती या साईडला फोल्ड करायची, डबल फोल्ड करायची आणि पूर्ण सरळ आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ही नाडी तयार होऊन जाते। आता मी व्यवस्थित नाडी तयार करून घेते आणि मग पुढे तुम्हाला फायनल लुक धोतराचा दाखवते। तर बघा, सुंदर असा आपला धोतर तयार झालेला आहे। मागच्या साईडने सुद्धा बघू शकता, फिनिशिंग एकदम प्रॉपर आहे। अस्तर आपण वापरलेला नाहीये तरी सुद्धा व्यवस्थित अशी फिनिशिंग आहे
आणि हा पॅच लावल्यामुळे खरंच खूप सुंदर असा लुक येत आहे धोतरचा। आणि हे महाराजांना वस्त्र परिधान केल्याच्या नंतर कसे दिसणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम सिंपल आणि सोबर असे हे वस्त्र आपले तयार झालेले आहेत। आता श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण हे वस्त्र परिधान करूयात आणि सुंदर असा महाराजांचा लुक कसा येतोय ते बघूयात। तर बघू शकता खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि वस्त्र परिधान करून महाराज खरंच खूप सुंदर दिसत आहेत। कोणतेही वस्त्र जरी बनवले ना तरी महाराजांना खूप सुंदरच दिसतात। आणि कंथा टोपी पण बघा, विदाऊट कॅनव्हास कंथा टोपी आहे आणि तरी पण खूप सुंदर झालेली आहे आणि महाराजांना खूप छान दिसत आहे। तर बघा खूप प्रसन्न वाटत आहे हे वस्त्र महाराजांना परिधान करून आणि आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झालेली आहे। तर हे वस्त्र, हा धोतर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण भेटूयात पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।